नमस्कार, आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या या आपल्या पूर्वजांच्या हिलिंगच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यांनी आज कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. कृपया करून आपण आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थनेला इथे बसलेलो आहे. शक्य असेल तर सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. आणि एक ग्लास पाणी पिऊन बसा. तुम्हाला मी 2 मिनिटाचा वेळ देते. तुमच्या आजूबाजूला कॅन्डल, दिवा, उदबत्ती तुम्हाला काही लावायची इच्छा असेल तर तुम्ही लावून ठेवू शकता. ठीक आहे. भारती मॅडम, रमेश सर, सुमित्रा मॅडम, आर्या मॅडम सगळ्यांनी पटपट रेडी व्हायचं आहे. रुपाली मॅडम, रुपाली भोसले मॅडम सगळ्यांनी पटपट रेडी व्हा. आज आपण आपल्या वाडवडिलांची हिलिंग करणार आहोत, त्यांच्याकडे प्रार्थना करणार आहोत. आपल्या सुखासाठी, आपल्या मुलांच्या, आपल्या फॅमिलीच्या, कुटुंबाच्या सुखासाठी आपण प्रेयर करायसाठी आलेलो आहोत. तर कृपया करून सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. आणि दिवा उदबत्ती तुमची लावायची इच्छा असेल तर तुम्ही लावू शकता. आणि एक ग्लास पाणी पिऊन बसा. भारती मॅडम, सुमित्रा मॅडम, रमेश सर, लास्ट वॉर्निंग आहे सगळ्यांना, नाहीतर आज मी रिमूव्ह करणार आहे. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. आजच्या दिवस, मी इतर वेळेस तुम्हाला काहीच म्हणत नाही, आजच्या दिवस आपल्याला सगळ्यांना आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करायची आहे. त्यांच्या आशीर्वादासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते मी. पाणी पिऊन बसा. दिवा उदबत्ती लावायची इच्छा असेल तर ते लावू शकता. रामचंद्र सर, सीमा मॅडम सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. आणि आपल्या नावाने जॉईन करायचंय. जुहामी. हा, भारती मॅडम. ओके, विभाल मॅडमची आई आहे. ओके, चालेल. गीतांजली मॅडम कशा आहात? तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण बसण्याची इच्छा असेल तर या सेशनला कोणीही बसू शकतं.
हे आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या वाडवडिलांच्या आशीर्वादांसाठी आपण हे सेशन घेतो आहोत. मी शेवटचे 5 मिनिटं देते आहे. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचा आहे. आपल्याला पेन पेन्सिल कशाचीच गरज नाही आहे. आपल्याला फक्त आपले दोन्ही हात, आपलं मन, आपलं शरीर इथे पाहिजे आहे. आपला आत्मा इथे पाहिजे आहे. कृपया करून कॅमेरे ऑन करायचेत. आपल्याला आपल्या वाडवडिलांसाठी प्रार्थना करायची आहे. त्यांच्या मुक्तीसाठी आज आपण प्रयत्न करणार आहोत. आंघोळ नसेल केली तरीही चालेल. फक्त तुमचे दोन हात इथे पाहिजे आहे. तुमचं मन इथे पाहिजे. संपूर्ण शरीर इथे पाहिजे आहे. आता जे लोक रेकीचे साधक आहेत त्यांनी आपला ऑरा लॉक करून घ्या. ऑरा लॉक करण्याची प्रोसिजर सगळ्यांना माहिती आहे. जे लोक रेकीचे साधक आहे त्यांनी आपला ऑरा लॉक करून घ्या. प्रत्येकाला माहिती आहे की ऑरा कशा पद्धतीने लॉक करायचा आहे. रेकीची प्रेयर करा आणि आपला ऑरा लॉक करून घ्या. 3 वेळा आपल्याला ऑरा लॉक करायचा आहे. आणि ज्या लोकांना रेकीचं काहीच माहिती नाही, जे रेकीचे साधत नाही, ते पूर्णतः नवीन आहे, त्यांनी काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या गुरूंनी जर कुठला मंत्र दिलेला असेल किंवा तुमचा ज्या कुठल्या ईश्वरावर श्रद्धा असेल त्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्याला म्हणायचं आहे की हे ईश्वरा, मी आज माझ्या पूर्वजांसाठी, त्यांच्या मुक्तींसाठी, त्यांच्या आशीर्वादांसाठी एक हिलिंग करत आहे, एक प्रार्थना करत आहे. त्यासाठी मला संपूर्णतः सुरक्षा प्रदान कर. सगळ्यांनी आपला ऑरा लॉक करायचा आहे आणि प्रेयर करायची आहे. जो कुठला तुम्हाला मंत्र माहिती असेल त्यांनी तुम्ही प्रेयर करू शकता. नाही तर आपल्या हाताला या पद्धतीने फिरवायचंय. ओम भूर्भुवः स्वहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात, अशा पद्धतीने गाठ बांधून द्या. पूर्ण ओम भूर्भुवः स्वहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि अशी गाठ बांधा इथे. जशी गाठ बांधतो तसा आपला ओरा लॉक करा. ज्यांना रेकी माहिती नाही त्यांनी आपल्या समोर एक गाठ बांधा. पूर्ण एनर्जीचा वलय आपल्याला गायत्री मंत्रांनी स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं आहे. किंवा तुमच्या गुरुकडनं तुम्हाला कुठला मंत्र मिळालेला असेल त्यांनी तुम्ही ऑरा लॉक करू शकता. हा, व्हेरी गुड रमेश सर. माधुरी चव्हाण मॅडम, संध्या मॅडम, दीप्ती मॅडम, आर्या मॅडम, सुमित्रा मॅडम, मनीषा बेले मॅडम, मी शेवटचा कॉल करते, नाहीतर मी वेटिंग मध्ये टाकेल तुम्हा सगळ्यांना. रुपाली भोसले मॅडम. सगळ्यांनी आपला ऑरा लॉक करून घ्या. पुन्हा सांगते आहे, ऑरा लॉक करताना आपण कुठल्याही ईश्वराला, ज्या काही गुरुवरती तुमची श्रद्धा असेल त्यांची प्रार्थना करून ऑरा लॉक करायचा आहे. ओके, सुरू करूयाच्या सेशनला. रेडी आहात तुम्ही? ओके, व्हेरी गुड. कोणी नवीन जॉईन झालं असेल तर त्यांनी आपला
पूर्ण शरीराला, मनाला, आत्म्याला काय करायचं आहे? प्रोटेक्शन झोन मध्ये टाकायचं आहे. प्रोटेक्शन झोन म्हणजे हे ईश्वरा, हे देवाधिदेवा, ज्या काही ईश्वर गुरूंवरती तुमची श्रद्धा आहे, आपल्या कुलदेवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे, किंवा हनुमानजीला आपल्याला प्रेयर करायची की आपल्याला सुरक्षा प्रदान करा. हनुमानजी आपल्या आजूबाजूला सर्वत्र असतातच. त्यांना म्हणायचं आहे, कृपया करून माझ्या संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा, बुद्धी याचं काय करा? संरक्षण करा, संरक्षण करा, संरक्षण करा. ही मनापासून प्रार्थना करायची आहे. नाही तर ज्या लोकांना आपटा नावाचा सिम्बॉल माहिती आहे, करुणारेखी मधला, तो ड्रॉ करून घ्या बॉडीवरती. काय करायचं? आपल्या डाव्या खांद्यावरनं उजव्या खांद्यावरती एक लाईन ड्रॉ करायची आहे, आणि थर्ड आय चक्रापासून आपल्या नाभीपर्यंत एक लाईन ड्रॉ करायची आहे. आपटा नावाचा सिम्बॉल ड्रॉ करा. आपल्या थर्ड आय चक्रापासून आपल्या नाभीपर्यंत अगदी खालपर्यंत एक लाईन ड्रॉ करायची आहे, आणि म्हणायचं आहे, हे दिव्य रेखी शक्ती, कृपया करून माझी सुरक्षा करा. हे दिव्य रेखी शक्ती, कृपया करून माझी सुरक्षा करा. मी आज ज्या ध्यान साधनेत माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या पूर्वजांना मुक्तीची प्रार्थना करणार आहे, जे काही सोल्स मला आज दिसणार आहे, त्यांच्यापासून देखील माझं संरक्षण करा, अशी प्रेयर करायची आहे आपल्याला. कोणीतरी डिस्टर्ब करणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे. आता आपण या ध्यान साधनेला सुरुवात करतो आहे. मी आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आत्मवंदन सगळ्यांना. दोन्ही हात आपल्याला हृदय चक्राजवळ जोडायचे आहे, नमस्काराच्या पोझिशन मध्ये. डोळे अगदी हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे आपल्याला केंद्रित करायचं आहे. अगदी रिलॅक्स पोझिशन मध्ये बसत आहोत आपण, अगदी रिलॅक्स. अगदी मनापासून आज आपल्याला इथे प्रेझेंट राहायचंय प्रत्येकाला. एक श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, सोडून द्यायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे. 10 सेकंदासाठी आपल्याला होल्ड करायचं आहे. सोडून द्यायचं आहे. पुन्हा एक श्वास घेतोय आपण, एक दीर्घ श्वास घेतो आहे. पूर्णतः दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचा आहे.
सोडून द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देतो आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र, ऑरा यामधली सर्व प्रकारची निगेटिव्हिटी, सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मकता, सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा अगदी कायम स्वरूपी निघून जात आहे. शरीर अधिकाधिक हलकं आणि रिलॅक्स होत आहे. अधिकाधिक हलकं आणि रिलॅक्स होत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपण आपल्या पूर्वजांची प्रार्थना करणार आहोत, आशीर्वाद घेणार आहोत आणि या पूर्वजांची पवित्र ऊर्जा आपण अनुभवणार आहोत. चला तर आपण सगळे मिळून या पूर्वजांच्या आशीर्वादासाठी तयार होऊया. या ध्यान साधनेत आपण संपूर्ण मन, आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करूया. आणि आता आपण सर्वात पहिले स्वतःचं क्लिन्झिंग करणार आहोत. सर्वात पहिले आपण स्वतःचं क्लिन्झिंग करणार आहोत. कारण आपण एक प्रसन्न फूल, एक तेजस्वी फूल ईश्वर चरणी वाहत असतो. आपण स्वतःला पहिल्यांदा ऑब्झर्व करणार आहोत, स्वतःला तेज देणार आहोत. त्यामुळे आपण दोन्ही हात हृदयाजवळ जोडून अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंवर तुमची श्रद्धा असेल त्यांना प्रार्थना करा. अगदी लवकर प्रसन्न होणारा आपला आराध्य श्री गणेश, भगवान विष्णू, देवादिदेव महादेव जे महाकाल आहेत त्यांना प्रार्थना करा की मला आज माझ्या कर्मबंधनातून मला मुक्त व्हायचं आहे. मला स्वतःला क्लीन करायचं आहे. अगदी मनापासून तुम्ही प्रार्थना करा. अनावधानाने कधीतरी आजपर्यंत माझ्याकडनं असंख्य चुका झाल्या असतील. जाणते अजाणतेपणे मी कोणाचं मन दुखवलं असेल तर कृपया करून मला माफ करा. हे ईश्वरा, हे दिव्य रेकी शक्ती, हे एंजल्स,
हे आर्च मायकल एंजल्स, हे ईश्वरा, हे दिव्य रेकी शक्ती, कृपया करून मला माफ करा. हे महेशा, जो तू संहार करतोस, तू सगळ्यांचा पसारा आवरतोस, तसा कृपया करून मला माझ्या कर्मातून मुक्ती दे. कृपया करून जाणते अजाणतेपणे माझ्याकडून अशा काही गोष्टी घडलेल्या असतील ज्याने कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाच्या आत्म्याला चरे पडले असतील, कोणाचं नुकसान केलेलं असेल, कोणाची फसवणूक केलेली असेल, कृपया करून मला माफ कर. कृपया करून मला माफ कर. अगदी मनापासून त्या ईश्वराकडे आपल्याला साकडं घालायचं आहे. अगदी मनापासून आपण प्रार्थना करत आहोत. जाणतेपणे अजाणतेपणे मी जर कोणाचं मन दुखवलं असेल तर कृपया करून मला माफ करा. मी क्षमाप्रार्थी आहे. हे ईश्वरा, हे देवाधिदेवा, हे दिव्य रेकी शक्ती, हे एंजल्स, हे ब्रह्मांडा, हे दिव्य सृष्टी माता, कृपया करून मला माफ करा. अगदी जाणतेपणे अजाणतेपणे माझ्याकडून कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाला त्रास दिला गेले असेल, कोणाची फसवणूक केली असेल, तर मला या कर्मातून आज मुक्ती द्या. मी तुम्हाला शरण आलेले आहे. कृपया करून मला माफ करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. अगदी मनापासून आपण प्रेयर करणार आहोत. ही प्रार्थना मी माझ्या कर्मातून स्वतःला मुक्त करण्यासाठी करत आहे, जेणेकरून माझे पूर्वज मला दर्शन देतील. अगदी मनापासून आपण प्रेयर करणार आहोत आणि आपल्याला आज आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. अगदी पूर्वजांना मनापासून आठवायचं आहेत. बघा, अगदी मनापासून आपल्या पूर्वजांना आपलं प्रार्थना करतो आहे, आठवतो आहे. संपूर्ण लक्ष आपण केंद्रित करतो आहे आणि आपल्या पूर्वजांना आठवत आहोत. ज्या पूर्वजांमुळे आज आपलं अस्तित्व आहे. ते तुमच्या आईकडचे पूर्वज असू द्यात, वडिलांकडचे असू द्या, किंवा तुम्ही जर लग्न झालेले असाल तर तुमच्या सासरचे पूर्वज असू द्यात, सर्वांना आपण आठवत आहोत आज. आपल्या पूर्वजांना आपल्याला आठवायचं आहे.
बघा ते तुम्हाला दर्शन द्यायला आलेले आहेत. तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. अगदी मनापासून आठवत आहोत आपण त्यांना. ज्या पूर्वजांमुळे आपल्या संपूर्ण जीवन आहे, आपलं संपूर्ण अस्तित्व आहे. कारण त्यांनी आपल्या आईवडिलांना जन्म दिला. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जन्म दिला. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जन्म दिलाय, अशीच परंपरागत सुरू आहे. आणि आज म्हणूनच आपण आजचा दिवस बघतो आहे. आपल्या वाडवडिलांना एक आपल्याला स्मरण करायचं आहे त्यांचं. त्यांना प्रार्थना करायची आहे की तुम्ही आजपर्यंत मला भरभरून दिलेला आहे. अगदी मनापासून प्रेयर करा की तुम्ही आजपर्यंत मला भरभरून दिलेला आहे. माझ्या कुटुंबाला देखील तुम्ही सुखी ठेवत आहात, समाधानी ठेवत आहात. यापुढे देखील तुमचे आशीर्वाद आमच्यावरती कायमस्वरूपी, अगदी कायमस्वरूपी माझ्यावर, माझ्या संपूर्ण कुटुंबावर, माझ्या मुलांवरती तुमचे आशीर्वाद नेहमी राहू द्या, कायमस्वरूपी राहू द्या. तुम्ही आमच्यासाठी, तुमच्यामुळे आमचं अस्तित्व आहे, आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. अगदी माझा रोम रोम, माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, सर्व टिश्यू ही तुमचीच देण आहे. आणि माझ्या शरीरात कणाकणामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये देखील तुमचाच वास आहे. मी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करते आहे. मी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करते आहे. या पुढच्या प्रवासात देखील तुमचे आशीर्वाद अखंड माझ्यासोबत राहू द्या. जर जाणते अजाणतेपणे तुम्ही दिलेल्या शिकवणीनुसार माझं वर्तन होत नसेल तर कृपया करून मला माफ करा. जाणते अजाणतेपणे माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, तुमचं मन दुखवल्या गेलं असेल तर कृपया करून मला माफ करा. कृपया करून मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मला क्षमा करा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी क्षमा प्रार्थी आहे. माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील, जाणते अजाणतेपणे मला माफ करा. आणि तुमचे आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्यासोबत, माझ्या कुटुंबासोबत राहू द्यात. तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आणि माझ्या कुटुंबासोबत अशाच पद्धतीने अगदी कायमस्वरूपी राहू द्यात. आज मी तुमच्या मुक्तीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करत आहे. तुमच्या या प्रवासात अगदी तुम्ही कुठेही तुमचा प्रवास थांबला असेल, त्यासाठी मला बळ द्या, मला ऊर्जा द्या. आपण आता आपल्या सर्व देवतांना आवाहन करणार आहोत.
श्री गणेशाला आवाहन करायचंय सर्वात पहिले. सर्व देवतांना आवाहन करा. श्री गणेशाला, जो आराध्य आहे, अगदी मनापासून आराध्य आहे तो. त्याची प्रार्थना करतो आहे आपण. नंतर ब्रह्मा विष्णू महेश यांची देखील आपण प्रार्थना करतो आहे. महाकालला आपण स्मरण करतो आहे, जो देवांचा सगळा काळ आहे, महाकाळ आहे, त्याचं देखील आपण आवाहन करतो आहे, त्यांची प्रार्थना करतो आहे. मी सप्त ऋषींना देखील प्रार्थना करते आहे. या पृथ्वीवरील सर्व ऋषींना, या पृथ्वीवरील सर्व, अगदी या ब्रह्मांडातल्या सर्व ऋषींना प्रार्थना करायची आहे. आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे. अगदी पंचमहाभूतांना प्रार्थना करायची आहे. अगदी ब्रह्मांडाला प्रार्थना करायची आहे की कृपया करून मला सहाय्य करा. हे दिव्य रेकी शक्ती, कृपया करून माझी मदत कर. या पूर्वजांसाठी, माझ्या पूर्वजांसाठी, किंवा आजपर्यंत जाणते अजाणतेपणे असंख्य लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आलेत, माझ्या सानिध्यात आले, मी त्यांच्या सानिध्यात होते, किंवा जे कर्मबंधनातून माझ्याशी जोडल्या गेलेले आहे, त्या सर्व पूर्वजांसाठी मी प्रार्थना करत आहे. त्यांच्या मुक्तीसाठी मी प्रार्थना करत आहे. सर्व ऋषींना, सर्व देवतेंना आपण प्रार्थना करतो आहे. हे माता गंगा, हे माता गंगा, कृपया करून माझ्या पूर्वजांमध्ये जर काही अपवित्रता असेल तर त्यांना पवित्र कर. हे माता गंगा, माझ्या पूर्वजांमध्ये काही अपवित्रता असेल तर कृपया करून त्यांना पवित्र कर. त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा कर. त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा कर. त्यांचा हा प्रवास सुसह्य कर. त्यांचा हा प्रवास सुसह्य कर. हे माता गंगा, तू खूप पवित्र आहेस. अगदी मनापासून मी तुला आवाहन करते आहे. जर माझ्या पूर्वजांकडे कुठलीही प्रकारची अपवित्रता असेल तर तुझ्या स्पर्शाने त्यांना पवित्र कर, पवित्र कर, पवित्र कर. त्यांच्याकडून झालेल्या सर्व चुकांना क्षमा कर. मी देखील त्यांच्याकडून झालेल्या सर्व चुकांची माफी मागत आहे. कृपया करून माझ्या सर्व पूर्वजांना माफ कर. मला देखील माफ कर. माझ्या कुटुंबाला माफ कर. मी क्षमा प्रार्थी आहे माझ्या पूर्वजांसाठी. हे देवा, हे ईश्वरा, कृपया करून मुक्तीचं दार उघडा. कृपया करून मुक्त करा. हे ईश्वरा, माझी प्रार्थना स्वीकार कर. हे ईश्वरा, हे देवादिदेवा, हे दिव्य रेकी शक्ती, हे एंजल्स, कृपया करून माझी प्रार्थना स्वीकारा. माझ्या पूर्वजांचा प्रवास असे सुसह्य करा. माझ्या पूर्वजांचा प्रवास अगदी सुसह्य करा. त्यांच्यासाठी हे मुक्तीचं दार तुम्ही उघडा. कुठेही स्टक झालेले असतील, कुठेही अडकलेले असतील, कुठल्याही कारणाने ते अडकलेले असतील तर कृपया करून त्यांना आज सोडवा. मी प्रार्थना करते आहे, मी क्षमा प्रार्थी आहे.
माझ्याकडनं ज्या जाणत्या जाणतेपणी चुका झाल्या असतील, माझ्या पूर्वजांकडनं जर काही चुका झाल्या असतील, तर कृपया करून मला माफ करा. त्यांना देखील माफ करा. कृपया करून त्यांना क्षमा करा आणि त्यांच्या मुक्तीचा प्रवास सुसह्य करा, सुसह्य करा, सुसह्य करा. ईश्वराकडे आपण मनापासून अगदी मागणं मागतो आहे. जो काही आपल्या घराला दोष लागला असेल, जो काही आपल्या घराकडनं किंवा आपल्या कुटुंबाकडनं, पूर्वजांकडनं काही चुका घडल्या असतील, तर आम्ही क्षमाप्रार्थी आहे. हे ईश्वरा, माझ्या आयुष्याला चालना दे. माझ्या पूर्वजांना मुक्ती दे. आपल्या पूर्वजांना अगदी सुसह्य प्रवास झालेला आहे. अगदी आनंदाने आपल्याला पूर्वजांना काय करायचं आहे, आज मुक्त करायचं आहे. आपल्या देखील काही कर्मातून ते आज अडकलेले असतील, तरी आपण त्या मुक्तीसाठीच आपल्या पूर्वजांना मुक्त करायचं आहे. त्यांच्या आत्म्याचा प्रवास अगदी सुसह्य कर आणि मला संकेत दे. जर तू माझी प्रार्थना स्वीकार केलेली असेल, तर कृपया करून मला संकेत दे. अगदी मनापासून त्यांना मुक्त कर. हळूहळू आता आपण आपल्या पूर्वजांना पुन्हा आनंदाने बघतो आहोत. अगदी आनंदाने आपले पूर्वज मन भरून आशीर्वाद देत आहेत. मन भरून तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. आणि आनंदाने ते आता त्यांचा प्रवास ईश्वराच्या आज्ञेनुसार स्वर्गाकडे होतो आहे. त्यांच्या मुक्तीचं दार तुमच्या प्रार्थनेतून आज उघडलेलं आहे. ईश्वराने तुमचं संकेत ऐकलेला आहे. तुमचे पूर्वज अगदी सुसह्य, अगदी आनंदाने तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुमच्यावर प्रसन्न आहे. आज मी माझ्या एका दिवसाचं पुण्य ईश्वरचरणी समर्पित करते आहे. मी माझा कुठलीही एक गोष्ट आज आपण ईश्वरचरणी समर्पित करा. तुम्हाला जी काही वाईट गोष्ट तुमच्याकडे असेल, वाईट व्यसन असेल, वाईट सवयी असतील, कुठलं तरी राग असेल, कुठलीही गोष्ट आज आपण ईश्वरचरणी समर्पित करणार आहोत. हे ईश्वरा, हे देवादिदेवा, मी माझं एक दिवसाचं पूर्ण पुण्य तुझ्या चरणी समर्पित करते आहे. कृपया करून माझ्या पूर्वजांना मुक्त कर. अगदी मनापासून आपण त्यांची प्रेयर करतो आहोत आणि त्यांचा प्रवास सुसह्य होताना आपल्याला बघत आहोत. त्यांचे आशीर्वाद आपल्याला दिसत आहेत. अगदी प्रसन्नतेने ते तुम्हाला आशीर्वाद देत आहे बघा. अगदी प्रसन्न चित्ताने ते तुम्हाला आशीर्वाद द्यायला आले आहेत.
मन भरून बघायचं आहे त्यांना, मन भरून बघायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. मला आणि माझ्या कुटुंबाला अगदी प्रसन्न ठेव, समाधानी ठेव आणि चांगले कर्म करण्याची सद्बुद्धी आम्हाला प्रदान कर. कुणाचंही अंतःकरण आपल्याकडनं दुखवता कामा नये. माझ्या हातातून अगदी उत्तमात उत्तम कर्म तुम्ही घडवून द्या, अशी आपण आपल्या पूर्वजांकडे प्रार्थना करते आहे. अगदी आनंदाने तुमच्या पूर्वजांचा प्रवास सुरू झालेला आहे. अगदी आनंदाने मन भरून ते तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि ते स्वर्गाकडे जात आहेत. अगदी मनापासून अनुभवायचे आपल्याला. तुमच्या कुटुंबाला, तुम्हाला सर्वांना अगदी मन भरून आशीर्वाद देत आहे. त्यांच्याकडे आज मन भरून आशीर्वाद घ्या त्यांना. त्यांच्याकडे आज तुम्हाला जे काही आहे त्यांना म्हणायचं आहे की मी आजपासून खूप उत्तम कार्य करणार आहे आणि त्यांचा प्रवास सुसह्य करायचा आहे. कुठल्याही कर्मात आपल्याला त्यांना अडकवायचं नाही आहे. आणि धन्यवाद व्यक्त करा की तुमच्यामुळे आमचं अस्तित्व आहे. मी आभार व्यक्त करते. मी खूप खूप ऋणी आहे की तुम्ही मला, तुमच्यामुळे आज मी ही सृष्टी, हे जग बघू शकते आहे. इतकं सुंदर जीवन तुम्ही मला दिलेलं आहात. मी कायमस्वरूपी, अगदी कायमस्वरूपी ऋणी आहे. अगदी आनंदाने मी तुम्हाला मुक्त करत आहे माझ्या कर्मबंधनातून. आजपासून तुम्ही मुक्त आहात. थँक यू, थँक यू, थँक यू. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही आवाहन केलं होतं, ज्या कुलदेवतेला, सप्त ऋषींना आवाहन केलं होतं, माता गंगाला आवाहन केलं होतं, सर्वांना धन्यवाद व्यक्त करा. महाभूतांचे आभार व्यक्त करा. सर्व संतांना आभार व्यक्त करा. सर्व संतांचे आभार व्यक्त करा. या धरणी मातेचे आभार व्यक्त करा. दिव्य रेकी शक्तीचे आभार व्यक्त करा.
सर्व आत्म्यांचे आभार व्यक्त करा. आपल्या आई वडिलांचे आभार व्यक्त करा. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करा. आपल्या पतीचे अथवा पत्नीचे आभार व्यक्त करा. आपल्या मुलांचे आभार व्यक्त करा. मुलं जर मॅरिड असतील तर आपल्या सुनेचे, जावयाचे आभार व्यक्त करा. आपल्या नातवंडांचे आभार व्यक्त करा. आपल्या बहीण भावांचे आभार व्यक्त करा. आजपर्यंत आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करा. अगदी मनापासून सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करा. आणि देखील स्वतःचे आभार व्यक्त करा. मी स्वतःची देखील आभारी आहे. हे ईश्वरा, मी स्वतःचे देखील आभार व्यक्त करते आहे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभार व्यक्त करते आहे. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू. या धरणी मातेचे, या ब्रह्मांडाचे, या सृष्टीवरील सर्व सजीव निर्जीव वस्तूंचे मी आभार व्यक्त करते आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. दोन्ही हात अगदी मनापासून रब करा आणि संपूर्ण ऊर्जा आपल्याला हळुवारपणे चेहऱ्याला द्यायची आहे. संपूर्ण ऊर्जा आपल्याला चेहऱ्याला द्यायची आहे. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाही आहे. कुठलीही घाई नाही करायची आहे. अगदी रिलॅक्स. रिलॅक्स. कम्प्लिटली रिलॅक्स आहात तुम्ही. कम्प्लिटली रिलॅक्स. हळुवारपणे परत यायचं आहे रुचिका मॅडम. हळुवारपणे, हळुवारपणे परत या. सुप्रिया मॅडम, दोन्ही हात रब करून घ्या हळुवारपणे. हा, पूर्ण एनर्जी द्या. व्हेरी गुड. सगळेजण रिलॅक्स झालेत. एक हात स्ट्रेच करून घ्या बरं. स्ट्रेच होत आहेत का हात? येस, व्हेरी गुड. हा, येस. ओके, ओके, ओके. हा, एकता मॅडम, काय अनुभव होता तुमचा? छान अनुभव होता. सगळे भेटले भेटले? आणि सहज नावं आली, चेहरे समोर आले. ज्या ज्या व्यक्ती म्हणजे अगदी मित्र परिवारातले पण सगळे जेवढे जेवढे असं खूप सगळे जण समोर आले. ओके. छान प्रार्थना होता. केली ना आपण त्यांच्या हो, मुक्तीसाठी? केली केली. नक्की. नक्कीच. येस. थँक्यू तुमचे पण. नाही नाही, मी खूप खूप निमित्त आभारी. मात्र आहे.
आपण सगळे एक निमित्त आहोत. नाही. रुपाली मॅडम, अनम्यूट करा. कसं वाटतंय? खूप छान वाटलं. वेगळाच अनुभव होता. एक मला ऍक्च्युली रेकी बद्दल काही माहिती नाहीये. मी पहिल्यांदाच तुम्हाला जॉईन झाले. फक्त रेकी हे असतं एवढंच माहिती होतं. पण तो काय प्रकार असतो, काय असतं काहीच माहित नव्हतं. मी एकदम शून्यात होते या बाबतीमध्ये. पण आता हळूहळू होईल माहिती. पण खूप छान वाटलं. माझ्या अंगावर काटा आला अक्षरशः बोलताना तुमच्याशी. खूप मस्त. थँक्यू मॅडम, आणि तुमचं स्वागत आहे. थँक्यू. उज्ज्वला मॅडम. मॅडम मला पण खूप छान वाटलं. आणि तुम्ही जे म्हटलं ना दालन वगैरे स्वर्गातलं, ते सगळं मला दिसलं. आणि ना मॅडम असा फुलांचा वर्षाव असं झाल्यासारखं जाणवलं आपल्या वाडवडिलां पूर्वजांकडून. तुमच्यावरती. हा, पूर्वजांकडून असं. हो, खूप असे वर्षाव जाणवले मला फुलांचे. आणि त्यांचे ब्लेसिंग वगैरे असे म्हणजे स्पष्ट असं म्हणजे जाणवत होते मला. दिसत होते. म्हणजे खूप खूप छान अनुभव आहे मॅडम. हो, खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. 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 गीतांजली मॅडम, कसं वाटतंय? छान वाटतंय मॅडम. छान वाटतंय. हा पूर्वजांना प्रार्थना केली, क्षमा मागितली. हा हा, मागितलीस. येस, व्हेरी गुड. सुनंदा मॅडम. सगळे पूर्वज आठवले, सगळ्यांचे चेहरे समोर आले मॅडम तुमच्या कृपेमुळे. नाही, मी निमित्त मात्र आहे. आपण सगळे काय आहे, रेकी साधक आहोत, आणि आपण काय आहे, निमित्त मात्र आहोत. बरोबर ना? हो. आणि मॅडम शेवटी हात रब करताना जड जाणवले खूप. एनर्जी जाणवली ना त्यांची. हा, येस. खूप छान वाटलं. थँक्यू. हा मॅडम बोला. वैशाली मॅडम बोला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 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 छान वाटलं तुम्हाला? आज प्रार्थना केली ना? ठीक आहे, ठीक आहे. इट्स ओके, होत आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. 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 थँक्यू मॅडम. छान वाटलं एकदम. थँक्यू मॅम. शांत वाटलं एकदम. थँक्यू. थँक्यू. निर्मला मॅडम. मॅडम खूप छान वाटलं. आणि ते प्रत्यक्ष जाणवलं. कारण म्हणजे द्यायच्या वेळी आपल्याकडून थोडं बोलणं किंवा काय राहिलेलं असते, ते असं बोलल्यासारखं पण मला जाणवलं. तुम्ही काही इच्छा पकडून बसले होतात का? नाही, नाही ना? म्हणजे त्यांचे आशीर्वाद म्हणजे दिले, ते खूप जाणवलं मला. हम्म. मोहन सर. एकदम छान वाटले मॅडम, आणि फ्रेश वाटलं. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. सुजाता मॅडम. खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि आजपर्यंत अशी प्रार्थना कधी केली नव्हती. खूप छान, म्हणजे काही सेकंदांसाठी तर पूर्ण माझ्या शरीरामध्ये असे शहारे आले होते. आणि वरतून असे सगळे पूर्वज दिसत होते आणि ते असे ब्लेसिंग देत होते, छान स्माइल करत होते. आणि लिटरली तो म्हणजे मुक्तीचा मार्ग त्यांना समोर आहे. आणि मग तिकडनं ते असे बाय करताना पण जाणवले जाताना. खूप येस. छान, म्हणजे खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. थँक्यू मॅडम. थँक्यू. धनश्री आणि मॅडम. ते सेम तसं टिंगलिंग सेन्सेशन असं आलंच होतं माझ्या हातामध्ये आज परत हा, पाममध्ये. आपण रेकीची प्रेयर हो, केली ना? राहू दे. हो. धनश्री मॅडम कशा आहात? छान, मस्त. मस्त. कसं वाटलं? छान वाटलं. आणि ते जे मुक्तीचं फिलिंग, म्हणजे दिसण्यापेक्षा ते फिलिंग मला जाणवत होतं की
हा त्यांची आता मुक्ती आता होतीये, त्यांचा प्रवास आता सुखकर होतोय, त्यांचे ब्लेसिंग्स हम्म. वगैरे सगळे अनुभवले मी. अनुभवले ना? व्हेरी गुड. येस. छान. थँक्यू. थँक्यू. हा विभाल मॅडम. खूप वेगळीच अनुभूती होती मॅम. मी माझ्या बाबाचा हात नाही का तिथं फील केला. मला खूप छान वाटलं. आणि सर्वच म्हणजे माझ्या लहान बहिणी सर्वांना मला म्हणजे सर्वच दिसले, माझे सासू सासरे. आणि ते खूप रडत होते माझे सासरे. ते खूप दुःख दिलं होतं मला, पण मी सर्वांना येस. व्हेरी गुड. माझे काका ज्यांची मी खूप म्हणजे असं झालं होतं, त्यात सर्व खूप जण आठवले बाबा. मावशी मामा खूप दिसत होते सर्व. खूप छान केलं. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद मॅम. थँक्यू. हेमांगी मॅडम. अनम्यूट करा. छान वाटलं. रिलॅक्स आहात. सुवर्णा मॅडम. मॅम पहिले तुमचे खूप खूप आभार, तुमच्यामुळे आम्ही हे करू शकलो. थँक्यू. करताना दिसले पूर्वज सगळे, आणि त्यांच्या भोवती असा व्हाईट प्रकाश दिसला, आणि विष्णूचं मोठं रूप दिसलं, आणि ते पाया पडतात देवाच्या. खूप खूप थँक्यू मॅम. ज्यांना रडावंसं वाटतं त्यांनी रडून घ्यायचं. हा, मन भरून वाटतं आहे तेव्हा आपल्या भावना व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. हा ज्योती मॅडम. हॅलो. हा बोला. खूप छान अनुभव होता. सगळे पूर्वज आठवले. परत म्हणजे त्यांच्यासाठी मी पहिल्यांदाच म्हणजे क्षमा मागितली. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांची जे काही म्हणजे त्यांच्याविषयीचा जो अनुभव होता तो आज पहिल्यांदाच मी असं बसले किंवा त्यांच्यासाठी ब्लेसिंग मागितले. आणि हे सगळं तुमच्यामुळेच आले. हा दिवस अनुभवता आला. त्यामुळे तुमचे थँक्यू. मनापासून थँक्यू. आभारी आहे मी. थँक्यू. थँक्यू. मॅम, ओ. मी म्हंटल ना ज्यावेळेला असं काही सेकंदांसाठी शहारे आले होते त्यावेळेला असं रेसलेस सारखं झालं होतं मला, म्हणजे थोडं ब्रिदिंग वाढली होती, बट तेवढ्यात मी कंट्रोल केला स्वतःवरती आणि मग झालं नॉर्मल. व्हेरी गुड. ओके, वर्षा मॅडम तुमचा काय अनुभव होता? मॅम, माझे सासरे आहेत ना, ते आजारी होते आणि त्या आजारामध्ये ते वारले. तर आपण असं जेव्हा नॉर्मली वारत तेव्हा ते त्याच्या अगोदर बोलत असतं, चालत असतं, म्हणजे त्याचे फिलिंग काय आहे ते सांगत असतं ना. पण जेव्हा अशा एखाद्या आजारामध्ये एखादं जण वारलं तर मग ते त्याचं मला असं फील झालं की त्यांचं म्हणजे काय त्यांना सांगायचं असेल, काय त्यांना बोलायचं असेल, ते सगळंच असं कुठेतरी थांबल्यागत झालं. पण आता आपण जी प्रेयर केली त्याच्यामुळे देव त्यांना सगळं चांगलं करू आणि त्यांना पुढे पुढे जाऊ, म्हणजे त्यांचं सगळं चांगलं हो, हीच माझी म्हणजे इच्छा आहे. येस, व्हेरी गुड. का तर मला काही समजतच नव्हतं, म्हणजे प्रेयर मध्ये जे काही शब्द येत होते ना ते मी अक्षरशः म्हणजे असं मला माहित नाही, म्हणजे माझे आजी आजोबा, परत मम्मीचे आई वडील, हे सगळ्यांना म्हणजे ह्या 5 जणांना मी आठवलेलं प्रेयर मध्ये. पण काही चांगल्या आठवणी, काही कडू आठवणी हे तर आपल्या प्रेयर मधून येत होत्या. मग बरोबर. नंतर मग त्या सगळ्या आठवणींना मी कुठेतरी स्टॉप केलं आणि मग ह्या प्रेयर मध्ये फ्लो होऊन मग मी
कारण मला फक्त म्हणजे सासऱ्यांबद्दलच जास्त वाटत होतं, कारण की नॉर्मली आपण एखादं व्यक्ती जातं तर ते एक्सप्रेस करून जातं, पण त्यांचं असं काहीच एक्सप्रेशन झालं नाही. तर मग त्यांना काय फिलिंग असेल ना, त्याचे मी सगळं सरेंडर करून टाकलं देवाला. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि म्हणाले काय की त्यांना पुढे पुढे घेऊन येस, जावा. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, मला व्हेरी. हे एवढं एवढं मी केलं आणि मला खूप म्हणजे म्हणजे असं असं थोडस पायामधून आणि असं पूर्ण बॉडीमधून असं फील झालं, असं थंड 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 वाटायला लागलं मला. येस, आणि व्हेरी मी गुड. लगेच डोळे पण उघडले मध्येच, हा. माहित नाही काय झालं. मग येस. मी पुन्हा मनात कॉन्सन्ट्रेशन केलं प्रेयर मध्ये आणि फ्लो मध्ये गेले. येस, व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. सो मच. येस, वंदना मॅडम. मी जरा म्हणजे मला एक्झिबिशनला जायचं आहे ना, त्याच्यामुळे मी स्वतःला पहिले एक्सप्रेस करते. ओके मॅडम. हा, हा. कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? छान आहे. येस. खूप मिस झाला इतक्यात आपलं बोलणं नाही आणि भेट पण नाही झालेली. येस. माझी पण खूप धावपळ सुरू आहे नेहमीप्रमाणे. तर ऍक्च्युली मीच म्हणजे रिक्वेस्ट पण केली होती तुम्हाला या सेशनसाठी. तर तुम्ही घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण मी आता एवढी बिझी आहे की मी आता या पितृपक्षामध्ये अजून तरी दिवा लावण्याच्या पलीकडे अजून काही करू शकलेले नाही. आता उद्यापासून मी करते परत. आज माझा शेवटचा दिवस आहे एक्झिबिशनचा. तर खूप छान अनुभव आणि खूप म्हणजे कनेक्ट व्हायला मिळालं मला सगळ्या म्हणजे आजी आजोबांपासून सगळीकडे सासरचे वगैरे सगळे. कारण इतकं कॉन्सन्ट्रेशननी आपण सगळ्यांना नाही आठवत. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आम्ही मिस करतो ते आमच्या आईलाच. कारण आईने अगदी म्हणजे 50व्या वर्षापर्यंत माझी साथ दिलेली आहे. मी तुमच्या सोबत राहिले आहेत. म्हणजे लग्नानंतर आई माझ्याकडे 15 वर्ष राहून मला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मी माझ्या आईला खूपच थँकफुल आहे. तर ते सगळ्यात पहिले तर चेहरा माझ्या आईचाच समोर येतो. म्हणजे आतापर्यंत आईच सोबत होती. त्याच्यामुळे सगळ्यांशी कनेक्ट व्हायला मिळालं आणि अगदी अंतकरणापासून मस्त मी सकाळपासून लवकर उठून फ्रेश होऊन अगदी प्रिपेअर्ड होती. तर त्यासाठी तुमचे खूप 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 आभार. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. मी आता लेप. हो मॅडम. हो, रुचिका मॅडम. थँक्यू मॅम. आता रिसेंटली माझी आजी गेली ना, तेव्हा मला रडूच नाही दिलं एकांचने. ते खूप मनात साठलेलं होतं आणि मला अजूनही वाटतं की हवी होती ती. आणि खूप इन्स्पायर करायची ती नेहमी. म्हणजे ती जुनी होती, म्हणजे सगळी मॉडर्न होती, म्हणजे पोरींनी कमवलं पाहिजे असं तसं सतत मोटिवेट करायची आणि तिने तिच्या काळात पण खूप काही केलं चांगलं. तर ते ती जास्त आठवत होती आणि परत एकदा मी तिला भेटली असं वाटलं. तर खूप छान अनुभव होता माझा. थँक्यू. आणि आज पण पुढच्या अमावस्यापर्यंत सगळ्यांनी आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी रोज प्रार्थना करा. रोज प्रार्थना करा. ठीक आहे. हा, धनश्री मॅडम. दर्शनी मॅडम. अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान वाटलं, वेगळा अनुभव होता. आणि जेव्हा हात रब केले तेव्हा एक वेगळी एनर्जी जाणवली. आणि खूप छान म्हणजे एक वेगळं काहीतरी नवीन शिकायला पण भेटलं. आपण असं आवाज येईल. येतोय येतोय, बोला. येतोय का? हो. तुमच्यामुळं आम्ही आमच्या ह्या पितृपक्षामध्ये आम्ही कधी काही करत नाही, पण हे आम्ही आता केलं आणि त्यातून आम्हाला एक नवीन काहीतरी अनुभव मिळाला. येस, थँक्यू. हा, दीप्ती मॅडम. थँक्यू मॅडम. ऍक्च्युली तुम्ही जसं सांगत होता तसं जर करत होते ना, त्यावेळी मला असं वाटलं की माझं सगळेजण मला देतात, माझ्यावरती बोलतात की तू सुखात राहा, आनंदात राहा. मला त्यांचे चेहरे, माझ्या आई वडिलांचे, काकांचे, आजोबांचे, माझ्या आईच्या आईचे. येस, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू.
तेजस्वी मॅडम. पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार मॅडम, की तुमच्यामुळे हे सगळं करायला मिळालं. आणि खरंच असं सगळ्यांचे सासरचे माहेरचे जे कोणी पूर्वज आहेत, त्यांचे आशीर्वाद भेटले असं वाटतं. खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि ते असं वर आकाशाकडे जाताना दिसलं ना. थँक्यू. हा, अजून कोणाला आपला अनुभव शेअर करायचा आहे? तेजस्वी मॅडमला काही बोलायचं आहे? हो मॅडम, छान वाटलं आणि आपण त्यांना भेटलो असं जाणवलं. ते आपल्या सानिध्यात आल्यात जाणवलं. खूप छान वाटलं. येस, थँक्यू. थँक्यू मॅडम. येस. कॅन्डल ऑफ करायची. कॅन्डल लावली असेल तर कॅन्डल ऑफ करा. दिवा राहू देत. ठीक आहे. हा, प्रियंका मॅडम, तुम्हाला काही शेअर करायचं आहे? थँक्यू. मला फक्त माझ्या वडील दिसले आणि मला पूर्ण लाल लाल बघायचं सुंदर. आणि म्हणजे जेव्हा मी करत होते तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आलं, पण आता मला म्हणजे असं काही वाटत नाहीये, ना वाईट ना चांगलं. येस, मी न्यूट्रल आहे सध्या. न्यूट्रल आहे. ओके, व्हेरी गुड. मला थँक्यू. बाकी कोणीच नाही दिसलं. म्हणजे माझ्या आईचे आई वडील दिसले, कारण मी माझ्या वडिलांकडच्यांना म्हणजे माझ्या आजीला आजोबांना बघितलेलंच नाहीये. ओके. आणि जवळच्यांमध्ये माझे मामा वारलेले आहेत, पण मला ते पण नाही दिसले. मला फक्त माझे आजी आजोबा आणि जास्त वडील. जास्त मला माझे वडील दिसले. ओके, ओके, व्हेरी गुड. हा, वर्षा मॅडम बोला. मॅम, मला माहिती नाही, माझा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. म्हणजे तो थोडा सिली पण वाटू शकतो कोणाला. तर पण मी विचारते, कारण मला राहवत नाहीये. तर मॅडम, काय झालं म्हणजे जेव्हा पण म्हणजे माझी आजी किंवा माझे सासरे किंवा हे म्हणजे जेव्हा पण असं म्हणजे वारले ना, तर मला मॅम रडूच नाही आलं. ठीक आणि आहे. आता पण जेव्हा आता सगळे एवढे इमोशन होतात ना, मला नाहीच इमोशन होत आहेत. म्हणजे फक्त मला माहित नाही, पण मी कुठल्या पण हार्ड मुवमेंट असेल ना, तर मला नाही येत रडू. इवन मॅम, माझं लग्न झालं तरी पण मला रडायला नाही आलं. अच्छा, होतंय. म्हणजे हो मॅम, मला माहित नाही, पण मी आतून कशी एवढी स्ट्रॉंग आहे त्या बाबतीत. म्हणजे ब्लेसिंगच आहे, टचवूड. येस. पण मला नाही होता येत. म्हणजे असं सगळे मला म्हणत होते की तुला भरून येत असेल, रडायला येत असेल तर तू रड रड. पण मला म्हणजे मला असं वाटायचं का की त्यांचं ते झालं. म्हणजे त्यांचं जेवढं आयुष्य होतं ते जगले, त्यांच्याशी आपलं जेवढं बॉन्ड होता किंवा जे काही घटना घडायच्या त्या घडल्या. आता म्हणजे बी प्रॅक्टिकल. तुम्ही म्हणजे माझ्या प्रॅक्टिकल आहे. पप्पांची पण अशीच शिकवण होती लहानपणापासून. तर त्याच्यामुळे मे बी मी तशी झाली. येस, बरोबर. पॅरेंटिंग इम्पॅक्ट करते. हा, येस. आणि मग आता आपण लेडीज आहोत, तर बाकीच्या बायकांमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा ते म्हणजे असं वाटतं की कशी ही अशी म्हणजे जे रडत नाही असं. मग ते म्हणजे जाऊ देतो, त्यांचा त्यांचा कन्सेप्ट आहे. पण मला नाही होत आहे. तर हे माझं म्हणजे योग्य आहे अयोग्य आहे मॅडम, नाही, प्लीज नाही. जे जसं सांगाल आहे का? तसं आहे. होतात लोक पॅरेंटिंगमुळे बऱ्यापैकी आपल्या आयुष्यात इम्पॅक्ट पडत असतो. आपण घडत असतो. रेदर दॅन आपण ज्या लोकांच्या सानिध्यात येतो त्या पद्धतीने आपला स्वभाव बनत असतो. इट्स ओके. जे आहे सरेंडर व्हायचं. जर तुम्हाला फिलिंग येत असतील नसतील तरी आपण न्यूट्रल भावानी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली एक आपण त्यांना आठवण म्हणून या पद्धतीने एक हे केलं, ग्रॅटिट्यूड सेशन म्हणून केलं. ओके. येस, पूर्ण येस मॅम, प्रोसिजर तुम्ही थँक्यू. फॉलो केलं, बस झालं. येस, येस मॅम. थँक्यू. येस हा, मॅम. विभान मॅडम. जसं या मॅम म्हणतात ना, मला केव्हाच कोणीही गेलं ना, कधीच रड नाही आलं, फक्त माझे वडील सोडून. मी माझे वडील गेले तेव्हा इतकी रडली. आणि रड म्हणजे असा जोराचा आवाज वगैरे असा नाही, पण माझे अश्रू ते गेल्यानंतर नॉनस्टॉप होते. मी असं खूप आर्तनाद करून कधी रडले नाही वडिलांचं.
पण जे माझी अश्रूची धारा त्यांनी गेल्यानंतर जी सतत वाहत होती ना मॅम, ती तशीच होती. इतके दिवस होती का ते थांबतच नव्हते. माझी मम्मी मला खूप सांभाळली त्या गोष्टीत. आणि मी अशी खूप खंबीर आहे, मला प्रत्येक गोष्टीत रड कधीच नाही येत. कोणी म्हणतात ते, माझे सासू सासरे गेले, माझे मोठे बाबा, कोणी पण गेलं किंवा असं काही सॅड फील झालं ना, माझ्या डोळ्यातून बिलकुल पाणी नाही येत. कोणी म्हणतही असेल, जसं त्या म्हणतात ना, कशी आहे हिला काही फिलिंगच नाही. ऍक्च्युली असतात फिलिंग, पण प्रत्येक वस्तूंसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी नसतात. फक्त ते जे आपल्याला हृदयाला भिडून असतात ना मॅम, त्यांच्यासाठी आपल्याला खूप फील होते. आणि ती फिलिंग पर्टिक्युलर एका व्यक्तीसाठीच असते ना मॅम. पण आज काय झाला अनुभव, आता मी थोडीशी स्टेबल झाली. येस. मला इतकी जण, सुरुवातीला सर्वात पहिले माझे बाबाच मला दिसतात नेहमी. आणि मग मी म्हटलं का माझे सासू सासरे मला नेहमी दिसतात. येस प्रियंका त्यांनी मॅम. त्यांनी पण दिसले. आणि मग हळूहळू आहे ना मॅम, जसं तुम्ही म्हणत होते आजी आजोबा, आईची आजी म्हणजे आईचे आई बाबा, माझी मावशी, माझे मामा, मग माझी आत्या एक मरण पावल्या अल्पवयात, माझ्या बहिणी ज्या लहानपणी गेलेल्या, आणि असं एक 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 मला आहे ना सर्व म्हणजे असे दिसू लागले. आणि जेव्हा तेवढं करत होते तेवढी फिलिंग नाही. फक्त मला सर्वात मेन म्हणजे माझे बाबा मला माझ्या डोक्यावर आशीर्वाद देत आहे, ते खूप इतकं फील झालं की मी म्हणताना डोळ्यातून अश्रू आले. आणि माझे सासरे रडत असताना मी फील झाले. आणि तुम्ही म्हणत होते ना का स्वर्गाचं दार खुलं, तर मी अक्षरशः गोल्डन एक डोर असं खूप मोठं इमॅजिन केलं, म्हणजे दिसत होतं मला. आणि त्यात सर्व हळूहळू असे प्रसन्न चित्त म्हणून जाताना नाही दिसले, पण जात आहे, मुक्त होत आहे ते. ही फील खूप छान वाटली. आणि मन खूप भरून, हात आहे ना असे स्टक झालेले होते. आणि हे फिलिंग खूप छान. तुमचं मनापासून धन्यवाद मॅम. थँक्यू थँक्यू हो हो, थँक्यू खूप सो छान वाटलं मला. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. मी आज सगळ्यांची आभार व्यक्त करते. मला ऐकून घेतलं यासाठी देखील तुमच्या सर्वांचे कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन श्री स्वामी समर्थ. थँक्यू 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 सो मच मॅम. आत्मबंधन. थँक्यू मॅम. आत्मवंदन मॅम. श्री स्वामी मॅम समर्थ आता मॅम. 8:30ला भेटायचं.